रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन. वर्षाचा प्रारंभ गुढीपाडव्याला होतो. गुढीपाडव्याचे महत्त्व आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात सफल होण्यासाठी गुढीपाडव्याला त्या कार्याचा मुहूर्तमेढ रोवली जाते. परभणीच्या योगेश्वरी नगरमध्ये या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नर्मदेश्वर रास्तभाव किराणा आणि जनरल स्टोअर शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आला. या फार्मचे उद्घाटन परभणीचे महानगरपालिकेचे उपमहापौर गणेश भैया सुरेश दादा देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक भीमाशंकर आप्पा खानापुरे, तर प्रमुख पाहुणे म्हणून परतूरचे प्रभारी तहसीलदार लक्ष्मीकांत खळीकर, भारतदादा देशमुख, आनंदराव पांचाळ सर उपस्थित होते. यावेळी बोलताना गणेश भैया देशमुख काय म्हणाले. तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, त्यांना विचारल्यानंतर त्या मार्गदर्शनाचा आम्हाला फार मोठा अनुभव आहे. आताच नियुक्ती झालेल्या महानगरपालिकेमध्ये पुजारी काकाच्या घरी आलतो. पुजारी काका म्हणजे तुम्ही इथे यायचं नाही. म्हणलं मी येईन म्हणलं, पण बाकीचे उमेदवार आहेत म्हणलं, हे नवकी आहेत म्हणलं, यांना आशीर्वाद पाहिजे म्हणलं, मला तर ऑलरेडी आहेत म्हणलं, आणि यांचं कुठेतरी आशीर्वाद तुमच्याच्याने होईल म्हणलं. दृष्टिकोनातून म्हणलं यांना आपलं काय, आपले नातेसंबंध काय, त्या दृष्टिकोनातून कळायला पाहिजे. आणि त्यांनी प्रभावती शाळेपासून पत्रकारितेत सुद्धा एक योगाचं योगदान या पत्रकार याच्यात दिलेलं आहे. आणि नेहमीच त्यांना असं वाटतं की युवकांनी कुठेतरी येऊन धाडसाने काहीतरी काम केलं पाहिजे, ही भावना त्यांच्या नेहमी मनात असते आणि ते आम्हाला नेहमी सांगते. आणि त्या मुलांना सुद्धा ज्या पद्धतीने वागवतात की मुलाला कोणत्याच, आपल्या दोन्ही मुलांना कधीच रिकामं बसू देत नाही. तू हे कर दादा, भावड्या तू हे कर, तुला हे जमत नसतं तर तू हे कर, पण कुठं ना कुठेतरी व्यस्त राहा, हे मार्गदर्शन नेहमी देतात. जसं की म्हणतात की रिकामं डोकं जे शैतानाचं घर असतं तर ते होऊ द्यायचं नाही, या दृष्टिकोनातून त्यांनी नेहमीच प्रयत्न केला. आणि आज बी काका या वयात सुद्धा काही ना काहीतरी करतात. आणि एक छोटेखानी का होईना पण एक नर्मदेश्वर किराणा दुकानाचं ज्या पद्धतीने इथे दुकान टाकलं की प्रभागातील सर्व नागरिकांना जवळ सुविधा व्हावं, त्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न करून आज दुकान टाकलं. त्याबद्दल पुजारी काका आणि त्यांच्या परिवाराला शुभेच्छा देतो आणि मी माझं भाषण थांबवतो. जय महाराज. बोलताना प्रभारी तहसीलदार लक्ष्मीकांत खळीकर यांनी कोणत्या भावना व्यक्त केल्या. सर्व आदरणीय शेजारी तसेच आपले सगळे कॉलनी फ्रेंड्स, आदरणीय पुजारी सरांनी आज हे दुकानाच्या उद्घाटनानिमित्त आपल्या सर्वांना आमंत्रण दिलं. आदरणीय पुजारी सरांबद्दल सांगायला गेलं तर हा जो विषय निवडला किराणा, हा खूप चांगला विषय आहे. आम्हाला वेगवेगळ्या कामानिमित्त कोरोना कालावधी जेव्हा होता तेव्हा कोरोना कालावधीमध्ये सर्व बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश असायचे. फक्त किराणा दुकान आणि मेडिकल हे दोनलाच कोणत्याही संकटामध्ये चालू ठेवण्याची परवानगी असते. त्याच्यामुळे सरांनी निवडलेला हा अतिशय चांगला आहे. आणि किराणामध्ये त्यांची करमणूक होणं, हे त्यांनी आत्ताच सांगितलं की मला कुठली स्पर्धा करायची नाही आहे, मला फक्त माझी करमणूक व्हावी आणि काहीतरी दिवस माझा चांगला जावा, या उद्देशातून त्यांनी दुकान काढलेलं आहे. सरांचं पत्रकारितेमध्ये गेली अनेक वर्ष मी पाहतोय, जसं मी त्यांचा शेजारी आहे तेव्हापासून पत्रकारिता हा त्यांचा एक खास विषय आहे. आणि त्या आज रिटायरमेंटनंतर सुद्धा ते पत्रकारितेमध्ये तेवढेच गुंतलेले आहेत. नुकतंच पाचलेगावकर महाराजांवर त्यांनी एक गीत रचून ते संगीतबद्ध करून ते सुद्धा त्यांच्या चॅनलवर टाकलं होतं. म्हणजे कुठला ना कुठला रिटायरमेंटनंतर त्यांचा एक उपक्रम नेहमी चालू असतो. आणि आपल्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी सरांची पाहिलेली आहे की त्यांची जेवढी काही फॅमिली आहे, जे काही ओळखीचे असतील, त्या प्रत्येक फॅमिलीचं पालकत्व ते घेतात. आणि प्रत्येकाबद्दल, आता त्यांचे सगळे नातेवाईक जेवढे काय आहेत त्या प्रत्येकाबद्दल त्यांची जी आत्मीयता आहे आणि प्रत्येकाचं पालकत्व, मी जे म्हणलं आता त्याप्रमाणे शेजारी असतील त्याच्यासुद्धा लक्ष ठेवतील आणि घरातले जे नातेवाईक आहेत त्यांच्यावर देखील तेवढंच लक्ष ठेवतील, हा त्यांचा एक मोठा गुण आहे. तसंच वैभव आणि सुदर्शन हे दोन त्यांची मुलं असे आहेत
की या पट्ट्यामध्ये कोणालाही काही जर अडचण आली, कोणालाही संकट आलं तर 2 मिनिटामध्ये हे दोघं जण धावून येतात. हे या घराचं एक फार मोठं वैशिष्ट्य आहे. आणि आतापर्यंत आपल्या या भागामध्ये खर्डे किराणा दुकान एकच होतं. कोरोनामध्ये जरी काही बंद असलं तर त्यांच्या घरातून काही आणता येत होतं. पण आता मला तर एवढं शेजारी आहे की रात्री त्यांना 12 वाजता उठून मी काही सामान आणू शकतो, एवढा हा किराणाचा फायदा आहे. पण सरांच्यासाठी हे खूप चांगलं आहे, एक करमणूक आहे. आणि मोठ्या मोठ्या शहरामध्ये ॲड असते की तुम्ही व्हॉट्सॲपवर यादी पाठवा, घरपोच किराणा मिळेल. आम्हाला यादी सुद्धा पाठवायची गरज नाही, घरून आवाज दिला की आता किराणा मिळेल. या दुकानात घरपोच झाले. त्याचसोबत आदरणीय गणेश भैयाचा माझा संबंध कमी आला, पण माननीय माजी आमदार सुरेशदादा देशमुख साहेबांशी माझा जास्त संबंध होता, कारण मी इथे जिल्हाधिकारी कार्यालयातच होतो. त्यामुळं अधूनमधून माझा त्यांचा संपर्क असायचा. आणि आपल्याच अवतीभोवती एवढे मोठे लोक आहेत हे आपल्याला माहीत नव्हतं. आता सरांनी ओळख करून दिली की राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सर आहेत. हे सर्वच आपला जो भाग आहे हा अतिशय चांगला आहे आणि सर्वजणांचं एकमेकाशी ऋणानुबंध खूप चांगले आहेत. आज आता आपले गणेश भैया पहिले वैभवचे मित्र म्हणून आम्ही बघत होतो, सुरेशदादाचे चिरंजीव आहेत म्हणून बघत होतो, पण ते आज उपमहापौर आहेत. तुमच्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना एक विनंती करतो की आमचं हे बाजूचं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये सगळे लोक जातात, विशेषतः महिला वर्ग जास्त जातो. आणि पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी कुठली सुविधा नाही. तर जसं आता नर्मदेश्वर मंदिर, महादेव मंदिर डेव्हलप झालेलं आहे, वारकरी व इतर सर्वांनी मिळून केलेलं आहे, तसं मी गणेश भैयांना विनंती करतो की इथल्या मंदिरासाठी सुद्धा आपण एकदा बघावं. हे सगळ्यांना तुमची आठवण येईल त्याच्यामध्ये त्याची. आणि जेव्हा आपल्याकडे नवरात्र असतं, नवरात्रामध्ये खूप लांबून आपल्याकडे या ठिकाणी दर्शनासाठी येतात. तर एक मंदिर सगळ्यांना जमण्याचं एक चांगलं व्यासपीठ आहे. आणि पुजारी सर आता याच ठिकाणी आहेत, हे गणेश भैयांशी संपर्क करतील आणि या मंदिराचाही आपल्याला चांगला विकास करून देतील अशी माझी त्यांना विनंती आहे. आणि सरांना आणि पुजारी परिवाराला माझे खूप शुभेच्छा आहेत. हे दुकान आज एका शटरमध्ये अजून 2 शटर वाढवावेत, एवढं मोठं चांगलं दुकान व्हावं आणि अशा त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. राव पांचा यांनी आपल्या मनोगतात कोणत्या गोष्टी मांडल्या? किराणा दुकान उद्घाटन सोहळा संपन्न झाला या ठिकाणी. हे किराणा दुकान जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात कसे ह्याच्यामध्ये वाढ होईल आणि त्यांचा विकास मोठ्या प्रमाणात होईल असा ते प्रयत्न करतील. परिसरातील आपल्या नगरातील सर्व नागरिक त्यांचं सर्व सहकार्य त्यांना आहे आणि त्यांचं पण सहकार्य सर्वांना असतं. या उद्घाटन सोहळ्यानिमित्त आमच्या या कॉलनीतील जे आता वार्ड 1 मधून निवडून दिलेले आहे आम्ही नगरसेवक उपमहापौर म्हणून त्यांची वर्णी लागलेली आहे. अशी गणेशभाई देशमुखांना एवढीच विनंती होती या कार्यक्रमानिमित्त, व हा जो रोड आहे आमचे सगळे अवयव ढिले होऊन गेले या रोडनी जाता जाता. एवढं जर काम तुम्ही चांगल्या पद्धतीनं हा रोड झाला, तुमचं खूप खूप आम्ही अभिनंदन जर करून दिलात. हा रोड तर खूप त्रास होता या रोडचा. बस या निमित्त या किराणा दुकानच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त योग आला, त्यामुळे मी एवढी विनंती तुम्हाला करतो. थँक्यू. देशमुख यांनी मार्गदर्शनात काय सांगितले? आणि या गल्लीतील सन्माननीय सदस्य आणि त्यांचे मित्रमंडळ की वयाच्या मर्यादा कुणावर व्यवस्थित घालू शकत नाही, बंधन आणू शकत नाही. त्याचंच एक उदाहरण म्हणजे आमचे पुजारी काका सतत कार्यमग्न असणारे विचारशील पुन्हा यांनी या वयातही एक नवीन उपक्रम सतत करतच असतात. की आज आपल्या कामासाठी एक उपक्रम सुरू केलेला आहे, आपल्याला सहकार्य राहणार आहे.
या निमित्त मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे समारोपात भीमाशंकर अप्पा खानापुरे यांनी कोणते मार्गदर्शन केले? त्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलेले आहोत. आता पत्रिका जर त्यांची पाहिली, आता काही लोक आलीत काही लोक नाहीत, परंतु अशा लोक निवडले त्यांनी. आता पहिलं नाव गणेश भाई. म्हणजे आता आपण प्रत्येक कार्यक्रमाला गणपतीची पूजा करतो, सुपारीची पूजा गणपती, पण प्रत्यक्ष गणेश भायालाच बोलून म्हणजे या ठिकाणी त्यांनी म्हणजे सुरुवात केली. प्रत्यक्ष गणेश भयाच्या ठिकाणी आल्यामुळं आता याला शुभेच्छा द्यायची काही गरज नाही, आहेतच त्यांच्या. आणि दुसरी गोष्ट, आमचे मित्र शिवसामचे आले नाही. आता शिव म्हणजे कल्याण, म्हणजे कोण त्यांनी कसे लोक बोलवले ही माहिती सांगायला मिळेल. शिव म्हणजे कल्याण आणि सांब म्हणजे भोळा, कोणाला आशीर्वाद देणारा. ते आले नाहीत ते ठीक आहे, तरी परंतु लोक निवडले कसे, म्हणजे त्यांचं कल्याण व्हावं, त्यांना चांगल्या शुभेच्छा द्यावा, अशाच नावाचे लोक त्यांनी या ठिकाणी बोलवले. त्यानंतर श्रीनिवासराव जोगदर, श्री म्हणजे लक्ष्मी, आणि पूजाईच्या घरात नेहमी लक्ष्मीचा निवास हो ही सदिच्छा त्यांनी दिली असावी म्हणून त्यांनी त्या लोकांना बोलवलं. त्यानंतर लक्ष्मीकांत खळीकर, आता ह्यांचा तर आशीर्वाद आहेच, पण त्यांच्या मुलाचाही लक्ष्मीकांत, त्यांच्या मुलाची दृष्टी यांच्याकडे राहो अशा हिशोबाने त्यांना निमंत्रित केलं असावं. आणि दुसऱ्या म्हणजे आपले अनंतराव, की नेहमी अनंत म्हणजे नेहमीचाच त्यांना आशीर्वाद आहे. अशा प्रकारचे लोक, म्हणजे ही त्यांची जी कल्पकतेविषयी मी बोलायलो, ही जी कल्पकता आहे ती या ठिकाणी मला आणून द्यायची होती. तेव्हा आजच्या कार्यक्रमाचे आता उद्घाटक श्री गणेश भैया, आपले तहसीलदार साहेब, लक्ष्मीकांत खळीकर, देशमुख सर, पंचायत सर आणि उपस्थित बंधूंनो. आता उपस्थिती बंधू फार महत्त्वाचे आहेत, कारण कसं आहे, आता एवढं गुणवर्णन आम्ही केलं, पण उपस्थिताचं काय, अहो तुमच्यामुळे तर आम्हाला शोभा नाही या कार्यक्रमाला. तुम्ही जर नसताल तर आम्हाला काय शोभा. आणि विशेष म्हणजे मला बिडकर सर म्हणजे म्हातारे कमी बोल बोलतील, चक्कर येईल म्हणून मी काय जास्त बोलणार नाही. काय आमचे मित्र पुजारी सर हे पर्याय शिकायला होते आणि त्यांनी नुसता परीक्षापुरताच अभ्यास केला नाही. त्या ठिकाणी आता आमची नेहमी बैठक असते, चर्चेतून काही गोष्टी ते सांगतात, तर त्या ठिकाणी शिक्षण घेत असताना विद्वान लोकांच्या भेटी घेणं, साहित्यिक लोकांच्या भेटी घेणं, कोणत्या कोणत्या क्षेत्रात प्रावीण्य आहेत त्यांच्या भेटी घेणं, असे उपक्रम त्यांचे चालायचे. त्यानंतर त्याचा प्रभाव त्यांच्यावर पडला, म्हणजे ते रिकामे राहिलेच नाहीत, नेहमी खटपट. कारण शिक्षकामध्ये काय, शिक्षक बहुरंगी बहुगुणी बहुढंगी असावा. आता ह्याचा विश्लेषण मी जास्त करीत नाही. हा जो कार्यक्रम आहे हा बहुरंगीच कार्यक्रम आहे, तेव्हा हे गुण त्यांच्यामध्ये आहेत. शिक्षक कल्पक असावा, त्या कल्पकता त्यांच्यामध्ये आहे. या सगळ्या गोष्टीमुळं आत्तापर्यंत त्यांच्या जीवनामध्ये ते यशस्वी होत आले. मग त्या ठिकाणी इथं आले, शिक्षक झाले. आता शिक्षकाचे गुण तर सगळ्याला माहीत असतात कसे असतात ते. आणि शिक्षक गावावतीमध्ये मुख्याध्यापक यशस्वीपणे त्यांनी काम केलं. त्यानंतर लोकपत्रामध्ये काम केलं, म्हणजे शांत बसणारच नाही. कुठं ना कुठं आपल्या बुद्धीला प्रोत्साहित ठेवायचं काम ते करतात. त्यानंतर आमच्या जिल्ह्यामध्ये हबारा हा शब्द फार प्रसिद्ध आहे. त्यांनी हबारा टप्पर सुरू केला, किंवा टप्पर म्हणजे समाजसेवाही त्यांनी केली. अशा प्रकारचे हे पुजारी सर आहेत. तेव्हा त्यांनी आज हा जो या ठिकाणी किराणा दुकान एकट्यासाठी सुरू केलं, मी आता सांगितलं साहेबांना की स्वतःचं मनोरंजन व्हावं आणि सगळ्या कुटुंबाला त्याच्यामध्ये गुंतवावं. प्रोप्रायटर कोण आहे बघा नावाचा, हे नाहीत, घरच्या प्रोप्रायटर मंडळी. म्हणजे अशा प्रकारे सगळ्याला कामात कसं गुंतव ठेवायचं. आताच भैयानं सांगितलं की हे एकट्यासाठी नाही. हा प्रोप्रायटर कशामुळे टाकलं माहिती का, उधार कोणी मागू नका मागचं कारण हे नाही तसे पण मागे चढायचे जाणार शिवसांबासारखे त्याचे हा. अशा प्रकारे त्यांनी हा जो व्यवसाय सुरू केला, मी त्या अधिक बोलत नाही.
या व्यवसायाला आम्ही सर्वजण शुभचिंतन त्यांचं करतो आणि अशाच प्रकारे त्यांची भरभराट हो. त्यांच्या घरचं वातावरणसुद्धा आपल्या आनंदी गोकुळासारखं मी अनेक वेळा पाहतो. कुणी कुणाला आडवं बोलणार नाही, तुम्ही पण नाही, सगळे ज्येष्ठाचं ऐकणार. हे सगळे गुण त्यांच्यामुळे त्यांचं घरसुद्धा सुसंस्कृत झालेले. तेव्हा अधिक न बोलता माझ्याकडे बघायलाच भेट कसं अधिक न बोलता पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. आणि आमचा जो सत्कार केला त्याबद्दल परत पुजारी सरचे आणि त्यांच्या कुटुंबाचे आभार. मित्रांनो, तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा.